नमस्कार मित्रांनो. आपण रात्री आकाशाकडे पाहत असतो. अब्जावधी तारे, असंख्य गॅलेक्सीज, अपरंपार युनिवर्स. आणि मग अचानक एक प्रश्न मनात येतो. जर युनिवर्स इतकं विशाल असेल तर आपण खरंच एकटे असू शकतो का? कारण सायंटिस्ट्सच्या अंदाजानुसार युनिवर्समध्ये मिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आहेत आणि प्रत्येक गॅलेक्सीमध्ये मिलियन्स ऑफ स्टार्स असू शकतात. त्यापैकी अनेक स्टार्सभोवती प्लॅनेट्ससुद्धा असू शकतात. म्हणजे स्टॅटिस्टिकली पाहिलं तर लाईफ अस्तित्वात असण्याची शक्यता खूप मोठी वाटते. पण मग जर एलियन्स खरंच अस्तित्वात असतील तर ते दिसत का नाहीत? यालाच सायन्समध्ये म्हणतात द फर्मी पॅराडॉक्स. 1950मध्ये फिजिसिस्ट एनरिको फर्मीने एक साधा प्रश्न विचारला होता, वेअर इज एव्हरीबडी? कारण जर ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन्स अस्तित्वात असतील तर आत्तापर्यंत सिग्नल्स, स्पेसक्राफ्ट्स, मेगा स्ट्रक्चर्स किंवा कोणतं तरी एबिडल्स मिसायला नको होतं का? पण आजपर्यंत आपल्याला क्लिअर एव्हिडन्स मिळालेलं नाही आणि म्हणूनच हा पॅराडॉक्स इतका फॅसिनेटिंग आहे. पण यासाठी काही थेरीज आहेत. पहिली शक्यता, कदाचित इंटेलिजंट लाईफ खूपच रेअर असेल. युनिवर्समध्ये प्लॅनेट्स खूप आहेत, पण लाईफ निर्माण होणं खूप डिफिकल्ट प्रोसेस असेल आणि इंटेलिजंट लाईफ तर त्याहूनही रेअर असू शकते. दुसरी शक्यता आणखी डिस्टर्बिंग आहे. कदाचित सिव्हिलायझेशन्स स्वतःच नष्ट होत असतील. यालाच काही लोक म्हणतात द ग्रेट फिल्टर. म्हणजे असा एखादा स्टेज जो बहुतांश सिव्हिलायझेशन्स सर्वाईव्ह करू शकत नाहीत. उदाहरणार्थ जसे की न्यूक्लिअर वॉर, क्लायमेट कोलॅप्स, एखादी अनकंट्रोलेबल टेक्नॉलॉजी, रिसोर्स डिस्ट्रक्शन यांसारख्या गोष्टींमुळे ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन्स स्वतःच संपत असते का? आणि इथेच हा विषय थोडा अनकम्फर्टेबल होतो. कारण जर द ग्रेट फिल्टर फ्युचरमध्ये असेल तर मानवजातीला सुद्धा धोका असू शकतो. पण आणखी एक शक्यता आहे. कदाचित एलियन्स खूप दूर आहेत. युनिवर्स इतकं मोठं आहे की लाईटलासुद्धा एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाण्यासाठी लाखो वर्ष लागू शकतात. म्हणून सिव्हिलायझेशन्स अस्तित्वात असतील पण एकमेकांपर्यंत पोहोचणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असेल. आणखी एक थिअरी म्हणते युनिवर्सचं वय जवळपास 13.8 बिलियन इयर्स आहे. ह्युमन सिव्हिलायझेशन फक्त काही हजार वर्ष जुनी आहे. कॉस्मिक स्केलवर पाहिलं तर आपण अजून अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये असू शकतो. पण सर्वात मिस्टेरियस थेरीजपैकी एक आहे झू हायपोथेसिस. ही थेरी सांगते कदाचित ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन्स आपल्याला ऑब्झर्व करत असतील पण इंटेन्शनली कॉन्टॅक्ट टाळत असतील. जसं ह्युमन्स झूमधल्या ॲनिमल्सकडे पाहतात पण त्यांच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत. आणि आणखी एक पॉसिबिलिटी आहे, कदाचित आपण एलियन्स डिटेक्ट करण्याइतके ॲडव्हान्स्ड नाहीत. जसे एखादी मुंगी इंटरनेट समजू शकत नाही तसं कदाचित ह्युमन सिव्हिलायझेशनसुद्धा कॉस्मिक इंटेलिजन्स समजण्यासाठी अजून प्रिमिटिव्ह असेल. पण द फर्मी पॅराडॉक्स फक्त एलियन्सबद्दल नाही, तो इंटेलिजंट सिव्हिलायझेशन्सबद्दलही आहे. कारण प्रश्न फक्त हा नाही की एलियन्स कुठे आहेत. खरा प्रश्न हा आहे ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन्स किती काळ टिकू शकतात. आणि जर युनिवर्स खरंच शांत असेल तर ती शांतता फक्त ब्युटिफुल नाही, ती एक वॉर्निंगसुद्धा असू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.